जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातम्या। उल्हासनगर महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचा प्रमोशन प्रश्न अत्यंत गंभीर बनला असून अनेक वर्षे प्रामाणिकपणे सेवा करूनही कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काच्या पदोन्नतीपासून वंचित राहावे लागत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। महानगरपालिका कार्यालयात लिपिक पदावर कार्यरत असलेले कर्मचारी जीवन नागोराव गोवंदे हे मागील अनेक वर्षांपासून आपल्या न्याय्य हक्कासाठी आणि पदोन्नतीसाठी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत आहेत। मात्र अद्याप त्यांना न्याय मिळालेला नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांविषयी तीव्र संताप व नाराजी पसरली आहे। मिळालेल्या माहितीनुसार मागासवर्गीय प्रवर्गातील कर्मचारी जीवन गोवंदे यांच्या पदोन्नती प्रक्रियेत झालेल्या अन्यायाबाबत पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक ब्युरो ठाणे यांच्यामार्फत रीतसर चौकशी करण्यात आली होती। धक्कादायक बाब म्हणजे या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या एसीबी चौकशी अहवालात लिपिक जीवन नागोराव गोवंदे यांची 2019 मध्येच पदोन्नती निश्चित झाली असल्याचे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे। चौकशीत सत्य बाहेर येऊन आणि पदोन्नती निश्चित होऊनही त्यांना प्रत्यक्षात पदोन्नतीचा आदेश मिळाला नसल्याचे समोर आले आहे। यानंतरही पालिका प्रशासनाकडून मूळ आदेश देण्यास टाळाटाळ केली जात असल्याने आश्चर्य व संशय व्यक्त होत आहे। टेबलाखालच्या फाईल विळख्यात कर्मचाऱ्यांचे आर्थिक नुकसान, आपल्यावर झालेला अन्याय दूर व्हावा आणि हक्काचा पदोन्नतीचा आदेश मिळावा यासाठी जीवन गोवंदे यांनी पालिका आयुक्त, सचिव आणि महापौर यांच्याकडे लेखी पत्राद्वारे हात जोडून नम्र विनंती केली आहे। वर्षानुवर्षे फायली एका टेबलावरून दुसऱ्या टेबलावर फिरत असल्याने गोवंदे यांचे मोठे मानसिक आणि आर्थिक नुकसान होत आहे। थेट संवाद। काय म्हणाले कर्मचारी जीवन गोवंदे? मी मागासवर्गीय प्रवर्गातून असून 2019 मध्येच माझी पदोन्नती निश्चित झाली आहे। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या एसीबी चौकशीतही माझी पदोन्नती झाल्याचे आणि मला अद्याप अधिकृत आदेश मिळाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे। तरीही मला आदेश का दिला जात नाही? वरिष्ठ पातळीवर मला न्याय मिळावा आणि माझा हक्काचा पदोन्नतीचा आदेश त्वरित देण्यात यावा हीच माझी प्रशासनाला हात जोडून विनंती आहे। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अहवालानंतर आता या प्रकरणात उल्हासनगर महानगरपालिकेचे माननीय आयुक्त आणि प्रशासन काय भूमिका घेते? जीवन गोवंदे यांना त्यांचा हक्काचा न्याय मिळून पदोन्नतीचा आदेश कधी निघणार? याकडे आता संपूर्ण पालिकेतील कर्मचाऱ्यांचे आणि युनियनचे लक्ष लागले आहे। जीवन नागोराव गोवंदे, उल्हासनगर महानगरपालिका लिपिक या पदावर 2007 पासून कार्यरत आहे। अनुसूचित जातीचा असून बौद्ध समाजातला आहे। माझ्यावर 2019ला अन्याय झालेला आहे। पदोन्नती मला झालेली असताना अद्यापपर्यंत कार्यालयीन आदेश मला दिलेला नाही। बाकी सर्वांना कार्यालयीन आदेश दिलेला आहे। लिस्टमध्ये नाव असताना सुद्धा मला अद्याप कार्यालयीन आदेश दिलेला नाही। तुम्ही म्हणताय की प्रमोशन झालेलं नाहीये, सतत मागणी करत असताना तुम्हाला डावलण्यात येते, तर तुम्ही वरिष्ठांना कधी तक्रार केलेली, माहिती दिलेली का? मी 2019 पासून जिल्हा कार्यालय ठाणे येथे सुद्धा मी रायटिंगमध्ये दिलेलं आहे। विधिमंडळ तिथे सुद्धा मी त्यांना सचिवांना पत्र दिलेलं आहे। कोकण भवनला सुद्धा दिलेलं आहे। स्थानिक लेवलला उपायुक्त त्यांना सुद्धा दिलेलं आहे। आता परत मी उपायुक्तांना दिलं, महापौर नवीन आता निवड झालेली आहे त्यांना सुद्धा मी लेखी दिलेलं आहे। उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये आयुक्त मॅडम आहेत मनीषा आवळे, त्यांच्याशी कधी संपर्क साधला, त्यांना ही माहिती दिलेली आहे का? मी टपालामधून CFC मध्ये त्यांना पत्रव्यवहार केलेला आहे, पण त्यांच्यापर्यंत कुठलंही पत्र गेलेलं नाही। यांनी त्या पत्राला 13ची टोपली दाखवलेली आहे। एकूण पदोन्नती 292 लोकांची झालेली आहे, त्याच्यामध्ये माझं सुद्धा नाव आहे। तुम्ही समक्ष जाऊन त्यांना भेट दिली का? नाही, अद्यापपर्यंत मी त्यांना प्रत्यक्ष भेटलो नाही, पण इनडायरेक्टली पत्रव्यवहार मी त्यांच्याशी केलेला आहे।